आज 15 जानेवारी सर्वांनी मतदान केलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात. आता एका मतदाराची जिम्मेदारी पण आहे का पुढची 5 वर्षे तुमची जिम्मेदारी काय आहे. तुमच्या एरियामध्ये रस्ता, पाणी, ड्रेनेज, गटर, साफसफाई ह्या सगळ्या गोष्टींचे जाब विचारणं. जो पण तुमच्या इथे कॅन्डिडेट निवडून येणार, जो नगरसेवक बनणार, त्याला ह्या सगळे प्रश्न सॉल्व करायला सांगणं. तुमच्या एरियात अजून जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यावर बोलणं आणि कुठे कुठला निधी आला आहे, काय डेव्हलपमेंट होणार आहे, काय गोष्टी आहे याची ट्रान्सपरन्सी ठेवणं. जे पण तुमच्या इथे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स घेऊन जाणं. आता ज्या हक्काने तुम्ही मतदान केलं आहे, ज्या हक्काने तुम्ही वोट दिलं आहे, त्याच हक्काने तुमचे प्रश्न देखील त्यांच्यासमोर मांडायचे. जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगायचे. आणि मला असं वाटतं की आता आपण गप नाही बसलं पाहिजे, कारण की एवढे वर्ष आपण जसं गप बसलो आहे, सहन केलं, म्हणजे आपल्याला माहितीच नव्हतं की वोट केल्यानंतर काय करायचं. तर आता वोट झालं आहे, वोटिंग नंतर जो पण कॅन्डिडेट आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी कंटिन्यू फॉलोअप घेणं आणि त्या नगरसेवकाचं ते काम आहे की जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करणं. 5 वर्ष आता प्रत्येक वोटरची जिम्मेदारी आहे, तर आपण आपली जिम्मेदारी पार पाडायची, ते त्यांची जिम्मेदारी पार पाडतील.